नागपुरातील सीताबर्डी परिसरात एका तरुणीची बनावट सोशल मीडिया खाती तयार करून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। मैत्री करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीनं फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खाती तयार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 30 वर्षीय तरुणीला सोशल मीडियावर बदनाम करणे, धमकावणे आणि मारहाण केल्याप्रकरणी 27 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 6 महिन्यांपूर्वी एका मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरोपीची पीडित तरुणीसोबत ओळख झाली होती। त्यानंतर आरोपीने तरुणीकडे मैत्रीचा प्रस्ताव ठेवला, मात्र तरुणीने त्यास नकार दिला। यानंतर आरोपीने तरुणीचे फोटो वापरून फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खाती तयार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची तक्रार यापूर्वी तरुणीने MIDC पोलीस ठाण्यातही केली होती। तक्रारीनुसार 26 जुलै रोजी आरोपीने तरुणीला फोन करून बोलावलं। सोशल मीडियावरील फोटो हटवण्याच्या उद्देशानं ती त्याला भेटण्यासाठी गेली असता आरोपीने तिचा मोबाईल आणि दुचाकी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। तसेच बर्डी परिसरात फिरवत मोबाईल आणि वाहनाची चावी मागितल्यावर तिला नग्न करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। याशिवाय शिवीगाळ आणि मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। पीडितेच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। विदर्भ साहित्य संमेलन झांसी चौक येथे भेटल्यानंतर तिथून ते मुलाने त्या महिलेचा पाठलाग करत त्या महिलेकडून नंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष भेट झाली तर आता मी काही ते फोटो डिलीट करत नाही आणि तुला आणि तुझ्या मुलीला नग्न करून मी तुमचे फोटो देखील सोशल मीडियावर टाकून तिला मारहाण करून धमकी दिल्याने सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे कलम 74, कलम 296, कलम 115(2) आणि 351(2) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।